स्क्रीन विजिबल आहे का? येस सर. येस सर. पॉवर BI. ओके, आपला सेशन आहे पॉवर BI वर. तर हा जो सेशन आहे तो पूर्णपणे इंट्रोडक्शन असेल बरं का, पूर्णपणे इंट्रोडक्शन. ह्याच्यामध्ये पॉवर BI ऍप्लिकेशन मध्ये आपण एंटर करणार नाही आहे. आपण पूर्ण ओव्हरव्ह्यू घेणार आहे की पॉवर BI जो आहे तो आता का बूम मध्ये आहे, काही रिझन आहेत का, आणि आपल्याला किती पॉवर BI इम्पॉर्टंट आहे लर्निंगसाठी, ह्या गोष्टी आपण ह्या लेक्चर मधून लर्न करणार आहे. ओके, फर्स्टली मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नेम तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, प्रज्योत पाटील माझं नाव आहे. 7 to 8 years मला एक्सपिरियन्स आहे ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून. आता मी सध्या GenAI मध्ये काम करतोय. पॉवर BI, पायथॉन, टॅब्ल्यू म्हणजे ऑल अबाउट अनालिटिक्स तुम्ही कन्सिडर करू शकता. अनालिटिक्समध्ये मी मास्टर आहे. स्टॅटिस्टिक्स माझी मास्टर डिग्री आहे, त्याच्यामुळे स्टॅटिस्टिक्स हा हर्ट आहे डेटा अनालिसिसचा. ओके, त्याला लिंक करणं खूप गरजेचं आहे. तर स्टॅटिस्टिक्समुळे मला ह्या फील्डमध्ये खूप काही गोष्टी लिंक करता येतात. तर माझं बॅकग्राऊंड आहे MSc स्टॅटिस्टिक्स. 2017 मध्ये पासआउट आहे मी. गेले 7-8 वर्ष झाले मी ट्रेनिंग ह्या प्रोफेशनमध्ये, फ्रीलान्सिंग प्रोफेशनमध्ये आहे. हा माझा छोटासा ओव्हरव्ह्यू होता. तुम्ही लिंक्डइन पेजला सुद्धा जाऊन पाहू शकता. आता बघा पॉवर BI काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघा एक टेबल दिसतो, एक ग्राफ दिसत आहे. बघा, जर मला कम्पॅरिझन करायचं असेल प्रॉफिट आणि सेलमध्ये, तर मला नंबर ऐवजी ना मी ग्राफ्समध्ये चांगल्या पद्धतीने आणि क्विक इंटरप्रिटेशन देऊ शकतो. क्विकली जर मी मे मध्ये पाहत असेल तर मला क्विकली समजत आहे की सेल हा माझा मॅक्झिमम आहे प्रॉफिटपेक्षा. जर मी मार्च मध्ये येत असेल तर सेल आणि प्रॉफिट मोस्टली बोथ आर सेम. ओके, पण हेच मला टेबलमधून जास्तीत जास्त ग्रास्प होत नाही, क्विक अंडरस्टँडिंग होत नाही. ह्यासाठी आपल्याला लागतो ग्राफ्स. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जे व्हिज्युअलाइज करता त्या गोष्टी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये लक्षात राहतात, आणि जे तुम्ही टेबलमध्ये पाहिलेलं असतात किंवा ऐकलेलं असतात ते तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहत नाही. ठीक आहे, तर व्हिज्युअलायझेशन काय आहे ऍक्च्युली? तर व्हिज्युअलायझेशन एक टूल आहे, एक वे आहे आपला डेटाला अनालिसिस करण्याचा. बघा, व्हिज्युअलायझेशन हा एक टूल आहे डेटाला अनालिसिस करण्याचा. आता डेटा अनालिसिस का करायचा असतो? बघा, डेटा अनालिसिस का करायचा असतो? जर तुम्ही पाहिलं असेल तर 2015 पासून डेटा सायन्स हा एक वर्ड आहे ना, डेटा अनालिसिस, डेटा सायन्स हा खूप बूमिंग मध्ये आहे आफ्टर 2015. ओके, जर मी 2002-2010च्या आसपास जात असेल तर मला डेटा हा वर्ड कधीच ऐकायला मिळालेला नाही. त्याचं रिझन पण तुम्ही लक्षात घ्या बरं का, कारण की आता 2015 ते 2020 मध्येच तुम्ही जर 2015ला 10th मध्ये असाल तर तुमचा एक एम होता की मी डॉक्टर, इंजिनियर किंवा मी हे प्रोफेशन चूज करेन. पण जसं जसं तुम्ही मास्टरकडे आला तुमचा प्रोफेशन चेंज झालेला आहे, तुमचा एम चेंज झालेला आहे की मी आता डेटा अनालिसिस बनेन. म्हणजे एवढ्या फास्ट मध्ये आपला जनरेशन चेंज झालेला आहे डेटा सायन्स मध्ये, डेटा अनालिसिस मध्ये. ह्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुढे. पॉवर BIचा हा ट्रेंड आहे ऍक्च्युली. गुगल ट्रेंड एक वेबसाईट आहे, तुम्ही जाऊन इथे पाहू शकता. मी तुम्हाला इथे दाखवेन सुद्धा. गुगल ट्रेंड, तुम्ही काय करा, गुगल ट्रेंड सर्च करा आणि इथे सर्च करा पॉवर BI आणि एक्सप्लोर करा. ओके, मी इथे इंडिया आहे, इथे वर्ल्ड वाईड घेतो. पास्ट 5 years मी इथे कन्सिडर करतो. पास्ट 4 years आहे. ओके, पास्ट 5 years आहे, ऑल कॅटेगरीज. तुम्ही जर पाहिलं ना, इथे तुम्हाला एक पॉझिटिव्ह ट्रेंड दिसतो, पॉझिटिव्ह स्लोप. म्हणजेच काय, पॉवर BIचा जो रिक्वायरमेंट आहे तो डे बाय डे, इयर बाय इयर ग्रोथ होतोय. एक मिनिट, मी माझा मोबाईल विसरलेला, जस्ट अ सेकंड. डे बाय डे काय होतो, चेंज होतोय. आता मी ह्याला काय करतो, आपल्याकडे अजून एक सॉफ्टवेअर आहे जे डेटा अनालिसिस व्हिज्युअलायझेशन साठी खूप ट्रेंडिंग मध्ये असतं. पॉवर BI बरोबर कॉम्पिटिशन म्हणू शकतो. तो आहे टॅब्ल्यू. येस, करेक्ट, टॅब्ल्यू सॉफ्टवेअर. तर बघा,
आता हे 2 मेजर आहेत. गुगल शीट सुद्धा आहे, गुगल शीट सुद्धा घेऊ शकता, एक्सेल सुद्धा घेऊ शकता. पण हे मेजर 2 ट्रेंड आहेत. जर तुम्ही ट्रेंड पाहिलं ना तर टॅब्ल्यू हा तुमचा एक स्टेडीमध्ये चाललेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही ग्रोथ नाहीये. ओके, ग्रोथ ही नाहीये, ॲज वेल ॲज तो पॉवर BI पेक्षा कमी रिक्वायरमेंटमध्ये आहे सध्या. आता हे गुगल ट्रेंड कशावर येतं, पूर्णपणे जे तुमचं सर्चिंग आहे, गुगल सर्चिंग, त्याच्या बेसवर हा पॉवर BI हा जो ट्रेंड आहे तो शो केला जातो. म्हणजे वर्ल्डमध्ये मॅक्झिमम जे सर्चिंग होतं ॲज कम्पेअर्ड टू टॅब्ल्यू पॉवर BIचा जास्त होतो. आता ह्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की पॉवर BI लर्निंगमध्ये एवढा इंटरेस्ट येत आहे, ह्याचा अर्थ पॉवर BI मध्ये स्कोप भरपूर आहे, तुम्हाला फ्युचर भरपूर आहे. ओके, तर एनी अदर लँग्वेजमध्ये पॉवर BI हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. पॅकेजेस जर पाहिले तर एक पॅकेजेस हे तुम्हाला एक फक्त शो करण्यासाठी आहे. वेगवेगळ्या जे सर्वे अनालिस्ट करतात त्यांच्याकडून हा डेटा आलेला आहे. मी हा सुद्धा गुगलवरून एक घेतलेला आहे. ओके, पण मोस्टली 4 लाखापासून स्टार्ट होतात तुमचे पॅकेजेस 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर, आणि 16-20 लाख पॅकेज पर्यंत तुम्ही जाऊ शकताय फक्त पॉवर BIच्या बेसवर. नो SQL, नो एक्सेल, नो पायथन, ओनली बेस ऑन पॉवर BI. यू कॅन टच अप टू 15 to 20 लाख पर annum. ओके, आणि स्टार्ट करू शकता. म्हणजे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड सुद्धा फक्त पॉवर BI शिकून सुद्धा तुम्ही खूप मोठी ग्रोथ करू शकता. हॅलो हा, हॅलो सर, तुम्ही आता जे बोलले सर 16 पर्यंत पॅकेज जाऊ शकतो, बरोबर? हो. तर ते एक्सपिरियन्स वर जाऊ शकतं की आपल्या स्किलवरती भेटू शकतं? बोथ. एक्सपिरियन्सही लागेल, स्किलही लागेल. स्किल का लागेल? एक्सपिरियन्स ज्या लेवलचा तुम्ही शो कराल किंवा एक्सपिरियन्स असेल त्या लेवलचा तुमचा इंटरव्ह्यू होईल, त्या लेवलचे स्किल तुम्हाला प्रेझेंट करावे लागतील. ओके, तुम्हाला 16 लाख पॅकेज आहे. बोला. तर समजा तर आपलं समजा स्किल जर असले एकदम टफ असलं स्किल, बरोबर, तर एक्सपिरियन्स समजा प्रेशर यायचं, तर मग नाही, सुरुवातीला तुम्ही एक्सपेक्ट करू नका तुम्हाला 16 लाख पॅकेज भेटेल. तुम्ही 4 to 5 लाख कन्सिडर करा. कंपनीला तुमच्याबद्दल काही माहित नाही आहे सध्या. तुम्ही कोणते प्रोजेक्ट्स केलेत माहित नाही आहे, तुमची कॅपेबिलिटी माहित नाही आहे, तुम्ही कोणत्या लेवलचे प्रोजेक्ट हँडल केलेत हे कंपनीला माहित नाही आहे. ओके, आणि तुम्ही काही गोष्टी अँसरेबल सुद्धा नसतात. त्यामुळे फ्रेशरमध्ये तुम्ही पॉवर BI बद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता, पण रिअल लाईफ प्रोजेक्ट बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी थोडं लॅक ऑफ नॉलेज असेल, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला एवढे पॅकेज नाही भेटणार. जेव्हा तुम्ही 2 वर्ष एक्सपिरियन्स घ्याल. तसं नाही सर, फक्त स्किल जर चांगले टॉपअप असले सर आपले, तर त्यावरती जर भेटू शकतं का असं विचारतोय फक्त सर. भेटू शकणार असं नाहीये, भेटू शकतं. ओके, भेटू शकतं. ओके, तर मी सध्या ना डेटाला ऑक्सिजन म्हणतो. ठीक आहे, डेटा इज द न्यू ऑक्सिजन. हॅलो. यस सर, यस. हां, ठीक आहे. डेटा इज द न्यू ऑक्सिजन. मी असं का म्हणत आहे लक्षात घ्या तुम्ही. मी जसं की आता बोललो की 2015 to 2025 पर्यंत हा जो पिरियड आहे तो डेटा सायन्सचा जो बूम आहे तो अगोदर का नव्हता. जर तुम्हाला आठवत असेल किंवा जर तुम्ही माहिती घेतलेली असेल तर 2000 ते 2010च्या आसपास ना आपल्याकडे एक मोबाईलमध्ये 2 MBचा मेमरी कार्ड असायचा, ज्याच्यामध्ये कितीतरी व्हिडिओज आणि कितीतरी इमेजेस असायचे. 2 MB मेमरी कार्ड. आता जर तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे 5 MB, 7 MB, 10 MB, 50 MB पर्यंत तुमचा एक इमेज असतो. ठीक आहे, म्हणजे डेटा एवढा जनरेट झालेला आहे आणि डेटावर एवढं काम झालेलं आहे. आता डेटा आपल्याकडे भरपूर आलेला आहे. आता डेटा कुठून येतो बघा. डेटा येण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात मेन सोर्स आहे सोशल मीडिया. सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, काही स्क्रीनवर अवेलेबल नाही आहेत, जसं की इंस्टाग्राम इथे दिसत नाही आहे. अजून भरपूर स्नॅपचॅट असेल, भरपूर काही गोष्टी आहेत जिथून डेटा खूप जनरेट होतो डेली, आणि आपण सुद्धा एक त्याचा पार्ट आहे डेटा जनरेशनचा. सॅटेलाइटवरून डेटा येत आहे, तुमच्या कॉलेजमध्ये डेटा आहे, तुमच्या क्लासेसमध्ये डेटा आहे, तुमचे फीज म्हणजे तुमचे डेटा आहेत, तुमचे मार्क्स म्हणजे तुमचे डेटा आहेत. ओके, कुठे बँकेमध्ये डेटा आहे तुमचा. ओके, तुम्ही कुठे जाल तिथे तुमच्या कंपनीमध्ये डेटा आहे, कुठे जाल तिथे डेटा आहे. आता बघा, हा डेटा जनरेट झालेला आहे बरं का. डेटा हा जनरेट होतोय आणि हा जनरेट होणारच, ह्यूज अमाऊंट मध्ये जनरेट होणार.
डेटा जनरेट झाला याचा अर्थ तो पास्ट झाला. डेटा जनरेट झाला म्हणजे तो काय झाला, पास्ट झाला, त्याचा पुढे यूज नाहीये. पण आपण काय विचार करतोय, जो डेटा जनरेट झालेला आहे, पास्ट आहे, तो तसाही तो वेस्ट आहे. त्या वेस्ट मधून आपण काही बेस्ट बनवू शकतो का? जसं की आपण घरी एक बॉटल जर खराब झाली असेल तर त्याला आपण हाफ करून त्याच्यामध्ये एक रोप लावतो. बेस्ट फ्रॉम वेस्ट, टाकाऊ पासून टिकाऊ. किंवा सपोज आपल्या घरी एक नवीन शर्ट आणला असेल आपण, तो खराब झाला तर आपण टाकून देत नाही, त्याच्या आधी काय करतो, फरशी पुसून घेतो. तोही खराब झाला तर गाडी पुसायला घेतो. गाडी पुसून झालं की त्यानंतर आपण त्याला चुलीमध्ये टाकण्यासाठी घेतो. म्हणजे 4 वे मध्ये आपण त्याचा यूज केला, 4 स्टेजेस मध्ये. मग आपल्याला डेटा जनरेट झालेला आहे, डेटा पास्ट आहे, तर त्याचा का उपयोग करू नये आपण? त्या डेटाचा उपयोग करण्यासाठी नवीन कन्सेप्ट लॉन्च झाली, डेटा अनालिसिस. माझ्याकडे डेटा जनरेटेड आहे, तुम्ही अनालिसिस करा आणि अनालिसिस करून त्यातून अशी इन्फॉर्मेशन काढा, एक अशी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करा जी माझ्या बिझनेससाठी पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल, अदरवाईज निगेटिव्हली इम्पॅक्ट करेल. पण अशी मला एक बिझनेससाठी एक चांगली व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मला तुम्ही काय करा, मायनिंग करून जो पास्ट डेटा आहे त्याचा मायनिंग करून त्याच्यातून इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करा, जो मी माझ्या फ्युचरच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करेन, डिसिजन घेईन. पास्ट डेटाला अनालिसिस करणं हा आपला मेन मोटिव्ह आहे, कारण तो पास्ट डेटा तयार झालेला तर त्याचा यूज करून आपण काहीतरी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन काढली. तर त्याला म्हटलं जातं डेटा मायनिंग. बघा काय म्हटलं जातं, डेटा मायनिंग. तुम्ही गोल्ड मायनिंग हा वर्ड ऐकला असेल. गोल्ड मायनिंग मध्ये काय करतो आपण, माउंटेनला पूर्णपणे खोदून त्याच्यातून एक गोल्ड काढतो आपण, ज्याची व्हॅल्यू खूप मोठी असते. म्हणजे मायनिंग करून एक अशी इन्फॉर्मेशन आपण त्यातून एक्सट्रॅक्ट केलेली आहे ज्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. तीच टेक्निक आपल्याला वापरायची डेटा मायनिंग मध्ये. आपल्याला डेटाला मायनिंग करायचा आहे, नको असलेले स्टेप बाजूला करायचा आहे आणि त्यातून जी इन्फॉर्मेशन आपल्याला चांगली आहे, ती व्हॅल्युएबल आहे, ती इन्फॉर्मेशन घेणे आणि आपल्या बिझनेसमध्ये अप्लाय करणे. तर ह्यालाच म्हटलं जातं डेटा मायनिंग, डेटा सायन्स, डेटा अनालिसिस, डेटा अनालिटिक्स. तुम्ही कोणतेही वर्ड वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा मेन मोटिव्ह एकच आहे, डेटा अनालिसिस. मग डेटा अनालिसिस जर करायचा असेल तर तुमच्याकडे भरपूर वेज आहेत. तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून काही ना काहीतरी वेज शोधू शकता. स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहेत डेटा अनालिसिससाठी. आणि आता आपण जे पाहणार आहे ते व्हिज्युअलायझेशन, ज्या व्हिज्युअलायझेशनचा यूज करून सुद्धा आपण डेटाचा अनालिसिस करू शकतो. म्हणजे हा एक व्हिज्युअलायझेशन वे ऑफ अनालिसिस आहे, जे तुम्ही एक्सेल मधून सुद्धा करू शकता अनालिसिस, जे तुम्ही एसक्यूएल मधून सुद्धा करू शकता, आणि हा व्हिज्युअलायझेशन थ्रू सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता. फक्त हा एक वे ऑफ अनालिसिस आहे डेटा व्हिज्युअलायझेशन, ज्याचा यूज करून तुम्ही अनालिसिस करू शकता. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, हे एक सिम्पल टेक्निक आहे डेटा अनालिसिस करायची. जर तुम्ही शिकलात तर एकदम बेस्ट. ठीक आहे, तर हे सिम्पल टेक्निक आहे. आता बघा, डेटा जर पाहिलात तर तुम्ही सुद्धा एक डेटा स्टोरेज आहे, चालता फिरता डेटा स्टोरेज आहे. तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 100+ GB डेटा असेल. ओके, तुमचा लॅपटॉप आहे, अजून तुमचे स्टोरेज आहेत, अजून गुगल ड्राईव्ह आहेत. तुम्ही जिकडे तिकडे नुसता डेटा स्टोअर केलेला आहे. तुम्हाला डेटा स्पेस कमी पडतोय आता, म्हणजे एवढा डेटा जनरेट झालेला आहे आपल्याला. आता डेटा तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहिलात तर इन 4 ते 5 टाईपचे डेटा असतात. एक असतो टेबल डेटा, ज्याच्यामध्ये रो आणि कॉलम असतात, त्याला स्ट्रक्चर डेटा सुद्धा म्हटलं जातं. बघा, जो रो आणि कॉलम मध्ये एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो ना, तो रो आणि कॉलमचा फॉर्मॅट, त्याला स्ट्रक्चर डेटा म्हटलं जातं. ओके, तो एक्सेलचा जो आहे ना रो आणि कॉलम, तो स्ट्रक्चर डेटा. अनस्ट्रक्चर मध्ये काय काय येतात बघा, टेक्स्ट डेटा, जो तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करता, जीमेल लिहिता, जो टेक्स्ट आहे ना त्याला कोणताही स्ट्रक्चर नाही आहे, हा एक डेटा टाईप झाला. दुसरा इमेज, इमेजलाही काही स्ट्रक्चर नाही आहे. नेक्स्ट आहे व्हिडिओ आणि ऑडिओ. हे जर 5 सोडले तर तुमच्या मोबाईलमध्ये डेटाच नाही आहे. टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ आणि टेबल, हे जर डेटा पॉइंट पाहिले, डेटा टाईप पाहिले, तर ह्याच्या पलीकडे डेटा नाहीये.
जर डेटा पाहिजे असेल पलीकडे तर तो तुमचा XML, JSON, सेन्सर, मेटा डेटा म्हणजे बायनरी डेटा हा डेटा असेल. तर मेजर मध्ये पाहिलं तर स्ट्रक्चर मध्ये 1 आणि अनस्ट्रक्चर मध्ये 4. टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ. तुमचा पॉवर BI हा स्ट्रक्चरवर चालतो, अनस्ट्रक्चरवर नाही. म्हणजे तुम्हाला डेटा हा टेबल फॉर्मॅटमध्ये हवा, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चर डेटा. ठीक आहे, म्हणजे एक्सेल, SQL, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, SQL ऐकलं असेल. तर जो डेटा स्ट्रक्चर मध्ये आहे तोच डेटा आपण इथं वापरणार आहे. अनस्ट्रक्चर डेटाला इथं यूज करू शकत नाही. ठीक आहे, हे झाले डेटा टाइप्स. आता आपण थोडं पॉवर BI बद्दल समजून घेऊया. बघा, पॉवर BI म्हणजे बिझनेस इंटेलिजन्स. पॉवर BI हा सुद्धा एक इंटेलिजन्स आहे बरं का. ते तुम्हाला समजेल पुढे कोणकोणते इंटेलिजन्स आहे. ओके, आपला ब्रेन जसा इंटेलिजन्स आहे तसा पॉवर BI सुद्धा इंटेलिजन्स आहे. ओके, मी ब्रेन काय इंटेलिजन्स म्हणतो बघा. ओके, तर पॉवर BI ची गरज का पडली? पहिली गोष्ट, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या मला. बघा, सिनेरिओ तुम्हाला मी सांगतोय. एक रूम असेल तर त्याची प्राइस आहे 5 लाख रुपये. 2 रूम असेल त्याची प्राइस आहे 10 लाख रुपये. 3 रूम असेल तर त्याची प्राइस आहे 15 लाख रुपये. परत एकदा रिपीट करतोय. एक रूमची प्राइस 5 लाख रुपये, 2 रूमची प्राइस 10 लाख रुपये, 3 रूमची प्राइस 15 लाख रुपये. 5 रूमची प्राइस काय असेल? आन्सर द्या. 25. करेक्ट. हा, आता बघा, मी 5 रूमची प्राइस तुम्हाला सांगितली का? ऑब्विसली नाही सांगितली. आता तुमच्या ब्रेनने काय कॅल्क्युलेशन केले बघा, किती फास्ट कॅल्क्युलेशन करतो तुमचा ब्रेन. तुमच्या ब्रेनने पहिल्यांदा ठरवलं की प्राइस आणि रूम मध्ये काही रिलेशन आहे का, त्याच्यामध्ये काही पॅटर्न आहे का, काही डिपेंडन्सीस, काही स्ट्रक्चर आहे का. एक रूम वाढल्यावर 5 वाढतो, 2 नंतर 10 म्हणजे त्याच्यामध्ये 5 ने ग्रोथ होते. सेम 3 रूमला 15 म्हणजे इथे पण 5 ने ग्रोथ होते. मग तुमच्या ब्रेनने एक मॉडेल तयार केला. तो इक्वेशन असा आहे की प्राइस इक्वल टू 5 इंटू नंबर ऑफ रूम. जेवढे तुमचे रूम्स तेवढे 5 ला मल्टिप्लाय करा, तुमचे आन्सर. आता हे सगळे कॅल्क्युलेशन तुमचा ब्रेन मायक्रो सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करतो, मायक्रो सेकंड मध्ये. ओके, एवढा ब्रेन आपला पॉवरफुल आहे. पण हा ब्रेन पॉवरफुल आहे, पण ह्याला लिमिटेशन आहेत. काय लिमिटेशन आहेत? आता मी 3 सॅम्पल सांगितले म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट करू शकला. हेच जर मी 1000 ऑब्झर्वेशन मी तुम्हाला ओरली सांगितले तर तुम्ही त्याच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट करू शकत नाही, कारण की तुमच्या ब्रेन मध्ये तो डेटा स्टोअर होणार नाही. 1000 सॅम्पल पर्यंत जर मी सांगायला गेलो तर फर्स्ट नंबर, सेकंड नंबर तुम्ही विसरून जाल. आपला ब्रेन तेवढा स्टोअर करू शकत नाही. मग आपला ब्रेन स्टोअर करू शकत नाही, आपला ब्रेन त्याच्यामध्ये पॅटर्न फाइंड आउट नाही करू शकत. तर त्या केसमध्ये आपण एक टूल इन्व्हेंट केला, व्हिज्युअलायझेशन. माझा ब्रेनचं काम कोण करेल? व्हिज्युअलायझेशन टूल करेल. मला जो पॅटर्न दिसत होता तो आता व्हिज्युअलायझेशन मध्ये मी कितीही लाख डेटा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये उतरवेन. मला जे ब्रेन मध्ये हवं आहे ते मी पॉवर BI मध्ये प्लॉट करू शकतो, मला जे हवं आहे, आणि त्याच्या बेसवर मला काय करता येईल? अनालिसिस करता येईल. तर पॉवर BI हा फक्त अनालिसिस ही नाहीये, अनालिसिस बरोबर त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा आहे. बघा, तुम्ही खूप स्मार्ट आहे, खूप स्किल आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही अनालिसिस करून खूप काही गोष्टी शोधलेल्या आहेत, आणि जर तुम्हाला ते प्रेझेंट करता येत नसेल व्यवस्थित तर तुमच्या अनालिसिस मध्ये किंवा स्किल मध्ये काय होईल? प्रॉब्लेम होईल. म्हणजे तुमचा स्किल दिसून येणार नाही जर तुम्ही प्रेझेंट करू शकला नाही तर. तर पॉवर BI बरोबर म्हणजे डेटा अनालिसिस ॲज वेल ॲज प्रेझेंटेशन. तुम्ही प्रेझेंटेशनही करताय आणि अनालिसिसही करताय, दोन्ही करताय. आणि अनालिसिस आणि प्रेझेंटेशन बरोबर तुम्ही डिसिजन सुद्धा घेताय की मला कुठे काय करायचं आहे. बघा, किती गोष्टी आपण एकत्र करतोय, प्रेझेंटेशनही करतोय, अनालिसिसही करतो, आणि त्याच्या बेसवर डिसिजनही घेतो. तर हे पॉसिबल आहे फक्त व्हिज्युअलायझेशन मध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे आपण लर्न करतोय पॉवर BI. पॉवर BI हा 2010 मध्ये स्टार्ट झालेला आहे. 2010, 2013, 2015, 2018,
23 असे त्याचे अपडेट्स आलेले आहेत. आणि अपडेट येता येता एवढे त्याचे आपण टूल म्हणू शकतो, कॉम्पोनंट म्हणू शकतो. एवढे कॉम्पोनंट 2010 ते 2025 मध्ये मायक्रोसॉफ्टने पॉवर BI रिलेटेड एवढे कॉम्पोनंट तयार केलेले आहेत. 2010 पासून 2025 पर्यंत. प्रत्येक कॉम्पोनंट आपण पाहणार आहे की प्रत्येक कॉम्पोनंट काय करतो. प्रत्येक कॉम्पोनंट हा इम्पॉर्टंट आहे. आता बनवलेला आहे ह्याच्या मागे खूप मोठं रिझन असणार आहे. विनाकारण कोणी बनवणार नाहीये. पॉवर BI डेस्कटॉप. पॉवर BI डेस्कटॉप जो तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर डाउनलोड करून त्याच्यामध्ये ग्राफ्स काढणार, हा झाला तुमचा पॉवर BI डेस्कटॉप. ठीक आहे. पॉवर BI ऍप आणि पॉवर BI सर्व्हिस हे दोन्ही रिलेट आहेत. पॉवर BI सर्व्हिस मध्ये काय असतो, तुम्ही जो डॅशबोर्ड क्रिएट केलेला आहे तो डॅशबोर्ड जर कोणाला शेअर करायचा असेल तर तुम्हाला पॉवर BI सर्व्हिस लागतो. मी ते पॉवर BI क्रिएट करतोय आणि जर तुम्हाला पाहायचं असेल आणि तुम्हाला त्याला यूज करायचं असेल पॉवर BI ला, ठीक आहे, तर तुम्हाला पॉवर BI सर्व्हिस हा प्रीमियम परचेस करावा लागेल. तरच मी शेअर करू शकतो, कॉन्ट्रीब्युशन मध्ये वर्क करू शकतो. अशा पद्धतीचे शेअरिंगचे कन्सेप्ट मी पॉवर BI सर्व्हिसमध्ये. जर मोबाईलमध्ये हँडल करायचं असेल तर पॉवर BI ऍप लागतो, त्याला पॉवर BI मोबाईल पण म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉवर Q&A. Q&A म्हणजे चॅट GPT असं कन्सिडर करा. तुम्ही फक्त सांगा मला कोणता प्लॉट पाहिजे. सपोज सेल वर्सेस कॅटेगरी पाहिजे तर तो सेल वर्सेस कॅटेगरी प्लॉट पाय चार्ट, तर तो तुम्हाला तुमचा जो डेटा आहे त्याच्या रिलेटेड पाय चार्ट काढून देईल. कशामध्ये? पॉवर BI मध्ये. म्हणजे चॅट GPT एक इंटेलिजन्स सुद्धा त्यांच्यामध्ये आहे पॉवर BI मध्ये. पॉवर मॅप सुद्धा आहे. सपोज तुमचे बिझनेस व्हेरियस कंट्रीमध्ये आहे तर कोणत्या कंट्रीमध्ये किती सेल झालेला आहे हे तुम्ही मॅप थ्रू सुद्धा दाखवू शकता. पॉवर व्ह्यू म्हणजे जिथे तुम्ही डॅशबोर्ड क्रिएट करणार आहे तो पॉवर व्ह्यू. पॉवर क्वेरी आणि पॉवर पिवट हे डॅक्स कन्सेप्ट आहेत, जिथे तुम्ही एक्सेलवर काही गोष्टी ऑपरेशन करता. कॉलम ऍड करणे, कॉलम ड्रॉप करणे, रिप्लेस करणे, मर्ज करणे, कॉन्कॅट करणे, KPI बनवणे, मेजरमेंट बनवणे. तर ह्या मॅथमॅटिकल गोष्टी ह्या पॉवर क्वेरी आणि पॉवर पिवट मध्ये होत असतात. ठीक आहे. तर हा पूर्ण जो सेटअप आहे ह्या पूर्ण सेटअपला आपल्याला लर्न करावं लागेल स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर तुम्ही पॉवर हॅलो, हा बोला सर. डॅशबोर्ड कशामध्ये बोलले तुम्ही क्रिएट होणार? पॉवर व्ह्यू. ओके. हा, पॉवर BI डेस्कटॉप मध्ये पॉवर व्ह्यू नावाचा एक ऑप्शन आहे. ओके. ते मी दाखवेन तुम्हाला पुढे. नेक्स्ट बघा, पॉवर BI डेस्कटॉप ह्याच्या थ्रू तुम्ही पॉवर BI सर्व्हिस यूज करून मोबाईल थ्रू सुद्धा ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. पॉवर BI डेस्कटॉप, पॉवर BI सर्व्हिस घ्या. सर्व्हिस घेतल्यानंतर तुम्ही शेअर करा. शेअर केल्यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा त्याला ऍक्सेस करू शकता. आता बघा, पॉवर BI वर मला व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर माझा रॉ मटेरियल आहे डेटा. विदाउट डेटा मी काहीही करू शकत नाही. डेटा अनालिसिस, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स ह्याच्यामध्ये सुरुवातीला डेटा हा वर्ड लिहिलेला आहे. डेटाच्या बेसवरच हे पोझिशन आहेत. जर तुमच्याकडे डेटा नसेल तर तुमची पोझिशन काही कामाची नाही आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला मला रॉ मटेरियल लागेल डेटा, आणि तो रॉ मटेरियल कुठेही स्टोअर असू शकतो. एक्सेल मध्ये स्टोअर असू शकतो, सर्व्हरला स्टोअर असू शकतो, डेटाबेस मध्ये स्टोअर असू शकतो, किंवा लाईव्ह डेटा येत असेल. भरपूर ठिकाणी तुमचा डेटा स्टोअर असू शकतो. तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये सुद्धा डेटा स्टोअर असू शकतो. तो डेटा सुरुवातीला एक्सट्रॅक्ट करावा लागतो. पॉवर BI 100+ डेटा सोर्सला सपोर्ट करतो. 100+ डेटा सोर्स मधून तुम्ही डेटा पॉवर BI ला कनेक्ट करू शकता. 100+. बघा, पॉवर BI चा हा फर्स्ट व्ह्यू आहे. जेव्हा तुम्ही पॉवर BI इन्स्टॉल कराल, इन्स्टॉलेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगेन मी आधी. पॉवर BI डेस्कटॉप डाउनलोड. ठीक आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश डाउनलोड असा ऑप्शन भेटेल. डाउनलोड. बघा,
पहिला आहे तो 32 बीट साठी आहे. तुमचा जो लॅपटॉप आहे तो 32 बीट आहे का 64 बीट आहे पहा. आणि हा आहे तो 64 बीट साठी. आता मला वाटतं सर्वांचे 64 बीट असायला पाहिजेत. जुना लॅपटॉप कोणाचा नसेल मे बी, तर हे डाउनलोड करा. हा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पॉवर BI मॅकबुक मध्ये चालत नाही. पॉवर BI हा फक्त विंडोज मध्येच चालतो. तो मायक्रोसॉफ्टचा टूल आहे, फक्त त्यांनी अलाव केलेला आहे फक्त विंडोज असेल तुमचा OS तरच तुमचा चालतो. उबंटू असेल, लिनक्स असेल, मॅक असेल, ह्यावर तुमचा पॉवर BI रन होणार नाहीये. तुम्ही फक्त पॉवर BI सर्व्हिस वापरू शकता, म्हणजे कोणी शेअर केला तर वेबसाईटवर जाऊन, वेबवर जाऊन त्याला यूज करू शकता. पण पॉवर BI डेस्कटॉप यूज करून तुम्ही स्क्रॅच पासून डॅशबोर्ड क्रिएट करू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला लागेल पॉवर BI चा मायक्रोसॉफ्टचा विंडोज OS. ठीक आहे, ह्याची काळजी घ्या तुम्ही. आता त्यांनी तसं का बनवलेलं आहे मला सुद्धा माहित नाही, कारण की कॉम्पिटिशनमुळे मे बी अशा गोष्टी केलेल्या असतील त्यांनी. बघा, जेव्हा तुम्ही पॉवर BI ओपन करा, पॉवर BI ओपन केल्यानंतर हा तुमचा फ्रंट व्ह्यू आहे. अजून ह्याच्यामध्ये डेटा नाहीये, काही नाहीये, हा फ्रंट व्ह्यू आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू येतो. बघा, इथे ना गेट डेटाचा एक ऑप्शन आहे. इथे गेट डेटाला सिलेक्ट केलात ना, जवळजवळ 100+ तुम्हाला सर्व्हर भेटतील. एक्सेल, CSV, टेक्स्ट डेटा, SQL असे सगळे सर्व्हर भेटतील. तुम्हाला जिथून डेटा घ्यायचा तिथून डेटा घ्या. ठीक आहे, इथे 3 ऑप्शन आहेत. एक रिपोर्ट व्ह्यू आहे, एक डेटा व्ह्यू आहे आणि एक मॉडेल व्ह्यू आहे. रिलेशनशिप व्ह्यू म्हणजे मॉडेल व्ह्यू. रिपोर्ट व्ह्यू मध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन प्लॉट करणार आहे. डेटा व्ह्यू मध्ये तुम्ही जो डेटा एक्सट्रॅक्ट केलेला आहे तो इथं डेटा व्ह्यू मध्ये स्टोअर असेल. रिलेशन व्ह्यू मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या इम्पॉर्टंट आहे रिपोर्ट व्ह्यू आणि डेटा व्ह्यू. ठीक आहे, व्हिज्युअलायझेशन पेन, इथे सगळे तुमचे व्हिज्युअलायझेशन आहेत. फक्त ड्रॅग करायचं आहे, इथे ड्रॉप करायचं आहे, एवढीच कन्सेप्ट आहे. आणि पब्लिश साठी इथे ऑप्शन आहे. बघा, हॅलो सर. हा, बोला सर, रिपोर्ट व्ह्यू आणि डेटा व्ह्यूचं रिपीट करता का एकदा? हा, ठीक आहे. मी काय करतो, मी पॉवर BI ओपन करतो. ठीक आहे, ओपन केल्यानंतर मी डायरेक्ट ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कारण की हे इमेज मध्ये पाहण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला तिथे दाखवतो. हा, तर बघा, फायनल डेस्टिनेशन माझं काय आहे की मला एक सिंपल, अट्रॅक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे. माझा डेटा व्यवस्थित व्हिज्युअलाइज झाला पाहिजे आणि त्यातून मला क्विक रिव्ह्यू भेटला पाहिजे, क्विक डिसिजन घेता आलं पाहिजे. कुठे मॅक्झिमम सेल चाललेला आहे, कुठे लॉस चाललेला आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये चांगला प्रॉफिट आहे, कोणत्या सिटीमध्ये चांगला प्रॉफिट आहे. हा क्विक व्ह्यू, टोटल प्रॉफिट काय, टोटल लॉस काय आहे, हे क्विक व्ह्यू मला त्या डॅशबोर्ड मधून दिसलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी मी नंबर पाहण्यापेक्षा मला जर मी ग्राफ्स पाहिले डॅशबोर्ड तर मला डायरेक्टली तिथे समजलं पाहिजे की माझ्या डेटामध्ये काय सीन आहे. एक छोटासा पिक्चर असं म्हणू शकतो आपण. जसं बघा, तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल तर क्रिकेटमध्ये ना जर 20 ओव्हर झाले तर कोणत्या ओव्हरमध्ये किती रन बनलेले आहेत त्याचा बार प्लॉट येतो. येस. आणि बॉल सुद्धा दाखवले असतात जिथे विकेट पडलेला असतात, बरोबर आहे. येस. तो आपण किती मायक्रो सेकंद मध्ये, किती सेकंद मध्ये आपण त्याला ओव्हरव्ह्यू करतो की कुठे मॅक्झिमम रन झालेले आहेत, कुठे मिनिमम रन झालेले, कुठे जास्त विकेट पडलेले आहेत. लगेच आपण इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करतो ना त्यातून. ओके, ही असते व्हिज्युअलायझेशनची क्वालिटी. ते जर मी नंबर मध्ये दिलं असेल तर तुम्हाला ते शोधावं लागलं असेल की मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे ह्याच्यामध्ये. पण तेच व्हिज्युअलाइज असल्यामुळे मला क्विक समजलं की हा मॅक्झिमम बार आहे, ह्याचा अर्थ ते मॅक्झिमम रन आहेत. ही आहे पॉवर व्हिज्युअलायझेशनची. तर हा आपला डेस्टिनेशन आहे. तर आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. इथपर्यंत येण्यासाठी ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिसत आहेत ह्या सर्व गोष्टी आपण शिकणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे हे अशा पद्धतीने डॅशबोर्ड बनण्यासाठी मी तुम्हाला आता इथं सर्च करून दाखवतो.
पॉवर BI डॅशबोर्ड्स. ठीक आहे, मी इमेजमध्ये बघा, तुम्ही सुद्धा सर्च करून बघा की किती छान छान, किती सिंपल बेस्ट पद्धतीने डॅशबोर्ड क्रिएट केलेले आहेत. कोणतेही डॅशबोर्ड तुम्ही ओपन करू शकता. अशा क्वालिटीचे डॅशबोर्ड आपण बनवू शकतो. अशा क्वालिटीचे डॅशबोर्ड आपण बनवू शकतो. आणि हे डॅशबोर्ड बनवण्यासाठी जे जे छोटे छोटे कॉम्पोनंट आहेत, छोटे छोटे गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण शिकायच्या आहेत पॉवर BI मध्ये. साइड बाय साइड डेटा अनालिसिस सुद्धा शिकायचं आहे. डेटाला मॅन्युप्युलेशन कसं करायचं ते सुद्धा शिकायचं आहे. दोन्ही गोष्टी, अनालिसिस, व्हिज्युअलायझेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण व्हिज्युअलायझेशन करणार आहे. ठीक आहे, मला 1 मिनिट द्या. आता ना ह्या लॅपटॉपवर पॉवर BI ओपन होणार नाहीये. ठीक आहे, तर मी काय करतो, ह्याच्यामध्ये 2 OS आहेत, एक विंडोजचा एक iOSचा आहे. मी OS विंडोजला शिफ्ट करतो, लिव्ह होईन, मी परत रिजॉईन करेन. फक्त 1 मिनिट द्या मला. ओके सर. हॅलो सागर. हॅलो सागर. मला ओके, स्क्रीन शेअर करत आहे. ठीक, बघा मी पॉवर BI सर्च करतो. तिथे पॉवर BI डेस्कटॉप मी डाउनलोड केलेला आहे. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे. तुम्ही काय करा, ज्या पद्धतीने मी प्रोसेस सांगितलेली आहे, पॉवर BI डेस्कटॉप सर्च करा, सॉरी पॉवर BI डेस्कटॉप डाउनलोड सर्च करा, डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉलेशन प्रोसिजर तुम्हाला माहीत असेल, डबल क्लिक करा, टर्म्स कंडिशन रीड करा, ॲग्री करा आणि सिंपल इन्स्टॉलेशनला ठेवून द्या. 1-2 मिनिटमध्ये इन्स्टॉलेशन होईल. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सिम्पली इथे येऊन इथे पॉवर BI सर्च करा आणि ह्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे पॉवर BI ओपन होईल. ठीक आहे, तर इथे पहा, अलाउ दिस टाइम. ठीक, तर हा पॉवर BIचा एक जस्ट एक फ्रंट पेज आहे, लँडिंग पेज आहे. मी काय करतो, एक ब्लँक रिपोर्ट घेतो. बघा, हा आहे पॉवर BIचा एक ब्लँक पेज. जशा पद्धतीने आपण वर्डचा एक पेज घेतो, वर्ड पेज जो ब्लँक असतो, अजून त्याच्यावर काही वर्किंग केलेलं नसतं, किंवा एक एक्सेलचा जो शीट घेतो, नवीन एक्सेल शीट, तशा पद्धतीने एक नवीन पॉवर BIची शीट आहे. ओके, ह्याच्यामध्ये अजून काहीही वर्किंग झालेलं नाहीये. तर ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो. आता ह्याच्या इन्फॉर्मेशनसाठी मी ह्याचे 4 भाग करतो. एक लेफ्ट साईड, एक राईट साईड, एक बॉटम साईड आणि एक अप साईड. त्या इन्फॉर्मेशनसाठी मी काय करतो, ह्याचे 4 पार्ट करतो, लेफ्ट, राईट, बॉटम, टॉप. आता मी लेफ्ट साईडला जातो. लेफ्ट साईडला बघा, इथे 4 ऑप्शन आहेत. एक आहे रिपोर्ट व्ह्यू, एक आहे टेबल व्ह्यू, अजून डेटा नाहीये. एक आहे मॉडेल व्ह्यू. मॉडेल व्ह्यू म्हणजे मल्टिपल डेटा सेट असेल तर त्याच्यामध्ये कनेक्शन करू शकतो आपण. आणि एक आहे डॅक्स. ठीक आहे, तर आपण पॉवर BIचा हा जो कोर्स आहे ह्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. पहिला ह्या 2 पार्टवर आपण फोकस करणार आहे, नंतर ह्या 2 पार्टवर आपण फोकस करणार आहे. ठीक आहे, सध्या आपण रिपोर्ट व्ह्यू आणि टेबल व्ह्यू ह्यांना फोकस करूया. ठीक आहे, इथे तुमचे प्लॉट्स असतात आणि टेबलमध्ये इथं तुमचा डेटा असतो. मी डेटा लोड करून दाखवतो. ठीक आहे, आता परत मी जातो रिपोर्ट व्ह्यू मध्ये. बघा, जेव्हा मी राईट साईडला येईन तेव्हा माझे 3 ऑप्शन आहेत. एक फिल्टर आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, डेटा आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही डेटा लोड कराल तेव्हा डेटा इथे येतो, ॲज वेल ॲज त्याचे जे कॉलम नेम आहेत तिथे त्याचे कॉलम नेम इथे शो होतात. ठीक आहे, कॉलम नेम इथे त्याचे शो होतात. ठीक आहे, आधी मी काय करतो, एक डेटा लोड करून घेतो, मग तुम्हाला समजेल. डेटा लोड करण्यासाठी इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत जे फ्रिक्वेंटली यूज होतात.
ठीक आहे, फ्रिक्वेंटली यूज होतात ते 4 डेटा दिलेले आहेत. जर तुम्हाला इथून यूज करायचं नसेल, इथे गेट डेटा नावाचा एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. मोर मध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर गोष्टी इथे पाहायला मिळते. फाईल, डेटाबेस, अजूर, ऑनलाईन सर्व्हिस, ऑदर, अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि इथे क्विक, एक्सेल, हे एसक्यूएल, वनलेक, अशा पद्धतीने काही सर्व्हर आहेत ज्याच्यात तुम्ही क्विक डेटा घेऊ शकता. बेसिकली सुरुवातीला आपण एक्सेलचा डेटा वापरणार आहे, म्हणून मी काय करतो, एक्सेल वर्कबुक चूज करतो इथून आणि इथे कनेक्ट करतो. असंही केलं तर चालेल, किंवा डायरेक्ट एक्सेल वर्कबुकला क्लिक करतो आणि ते माझ्या एक सॅम्पल सुपरस्टोअर नावाचा एक डेटा आहे, एक्सेल SX. जर तुम्ही एक्सेल फाईल चूज केली असेल तर एक्सेलचा जो एक्सटेन्शन आहे एक्सेल SX, त्याचेच फाईल तुम्हाला इथे शो होतील. जर तुम्ही CSV सिलेक्ट केलात तर CSV वालेच फाईल इथे शो होतील. आता मी एक्सेल सिलेक्ट केलाय, त्याच्यामुळे जो एक्सटेन्शन आहे एक्सेल SX, तो फाईल इथे मला शो होतोय. क्लिक करा, ओपन करा. ओपन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल, पॉपअप होईल, एक मोठाच्या मोठा एक विंडो येईल. आता हा विंडो काय आहे? ओके, तुमच्या त्या शीटमध्ये, एक्सेलमध्ये मल्टिपल शीट आहेत. मल्टिपल शीट तुम्हाला माहित असतील, शीट 1, शीट 2, शीट 3 असे मल्टिपल शीट असतात. तर ह्याचे मल्टिपल शीट्स. आता त्यातला मला एक शीट आहे, ऑर्डर्स नावाचा शीट आहे, मी तो शीट सिलेक्ट करतो. जसं मी ऑर्डर्सला क्लिक केलेला आहे तसा मला इथे बटन एनेबल झालेला आहे, लोड नावाचा. मी परत ह्याला डिसिलेक्ट करतो, लोड गेलेला आहे, सिलेक्ट करतो, लोड आलेला आहे. तर बघा, लोड आणि ट्रान्सफॉर्म हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ट्रान्सफॉर्म म्हणजे डेटा मॅन्युप्युलेशन कडे जातो, लोड म्हणजे डायरेक्ट पॉवर BI मध्ये जातो. आता सध्या तर आपण डेटा मॅन्युप्युलेशन करणार नाहीये, डेटावर काही ऑपरेशन करणार नाही. माझा डेटा क्लीन डेटा आहे, म्हणून मी ह्याला डिरेक्टली काय करतो, लोड करतोय. ट्रान्सफॉर्म आपण बघूया पुढे. सध्या मी लोड करतो. जसा मी लोडला क्लिक करेन, थोडा टाइम घेईल, लोड करेल, नंबर ऑफ रोज डिटेक्ट करेल आणि नंबर ऑफ रोज डिटेक्ट केल्यानंतर तो तिथे शो करेल किती रोज त्या डेटा फ्रेम मध्ये आहेत. तर 9994 सॅम्पल त्याच्यामध्ये आहेत. हा रिपोर्ट व्ह्यू आहे, हा टेबल व्ह्यू आहे. टेबल व्ह्यू मध्ये तुम्हाला डेटा दिसेल. बघा, तुम्ही पाहू शकता डेटा. ठीक आहे. आणि हा तुमचा रिपोर्ट व्ह्यू आहे. ठीक आहे. हे 2 गोष्टी सध्या इम्पॉर्टंट आहेत, रिपोर्ट व्ह्यू आणि टेबल व्ह्यू. जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की डेटामध्ये जसा तुम्ही डेटा लोड कराल त्याचे जे कॉलम नेम आहेत इथे कॉलम नेम शो होतील. कॉलम नेम म्हणजे काय? हे जे ऑर्डर ID, ऑर्डर डेट, शिप मोड, कस्टमर ID, हे जे आहेत ह्यांना कॉलम नेम म्हणतात आणि ह्यांना सर्वांना व्हॅल्यूज म्हणतात. तर इथे कॉलम नेम शो होत आहेत. ठीक आहे. हा झाला डेटा पॉइंट. सेकंड आहे व्हिज्युअलायझेशन. ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला तो सजेस्ट करत आहे की तुम्ही हे प्लॉट तुम्ही पॉवर BI मध्ये ड्रॉ करू शकता. ठीक आहे, एवढेच करू शकता. हेच म्हणजे एवढेच. एक्स्ट्रा हवा असतील तर ऑप्शन आहेत, गेट मोर व्हिज्युअल्स, ते मी तुम्हाला सांगेल ऍडव्हान्स मध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिज्युअल घ्यायचा आहे, पिक करायचा. 1 मिनिट थांबा, पिक करतो मी. पिक किंवा क्लिक जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. इथे बघा, अशा व्हिज्युअल येईल इथे. त्याला तुम्ही रिसाइज करू शकता अशा पद्धतीने, इकडून रिसाइज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर हा एम्प्टी आहे, ह्याच्यामध्ये कोणताही डेटा नाही आहे. मी तुम्हाला एक ग्राफ काढून दाखवतो. तो ग्राफ आपण पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहे. फक्त ग्राफ कसे निघतात हे तुम्हाला मी सॅम्पल दाखवते. समजलं नाही असं म्हणू नका, कारण की हे ग्राफ्स आपण नंतर बनवणार आहे. बघा, आज इंट्रोडक्शन आहे ना सर? सॉरी, आज फक्त इंट्रोडक्शन आहे सर? हो, इंट्रोडक्शन आहे. फक्त मी तुम्हाला ग्राफ कसे येतात हे दाखवते फक्त तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर बघा, इथे मी काय करतो, सब कॅटेगरी सेल, हा तुमचा ग्राफ. बघा, मी हा ग्राफ घेतो, मी ह्याच्यामध्ये घेतो रिजन प्रॉफिट.
बघ किती फास्ट ग्राफ येतात. सपोज मला काय हवंय, हा डेटा हवाय, सब कॅटेगरी सेल. किती सोप्या पद्धतीने ग्राफ काढू शकतो. हे ग्राफ सगळे आपण शिकणार आहे. मी तुम्हाला क्विक सांगतो की अशा पद्धतीने ग्राफ्स निघतात. तुम्ही ह्याला क्लिक करा, करस्पॉन्डिंग फोन रिलेटेड सगळे चेंजेस होतील. तुम्ही रिजनला चेंज करा, रिजन रिलेटेड सगळे चेंजेस होतील. अशा पद्धतीने पॉवर बीआय हा इंटरॅक्टिव्ह असतो आणि हे आपण शिकणार आहे सर्व गोष्टी. ठीक आहे, मी ह्याला एक एक करून डिलीट करू शकतो. कंट्रोल झेड केला, अंडू होतो. ठीक आहे, तुम्ही कंट्रोल झेडने ह्याला अंडू करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ग्राफ रिपोर्ट व्ह्यू मध्ये ग्राफ काढणार आहे. ते पुढे शिकू आपण. ठीक आहे, ह्याला मी डिलीट करतो. आता बघा, नेक्स्ट आहे फिल्टर. ह्या फिल्टरमध्ये 3 प्रकार असतात. एक फिल्टर ऑन व्हिज्युअल, एक फिल्टर ऑन दिस पेज आणि फिल्टर ऑन ऑल पेजेस. तर ह्या गोष्टी आपण ऍडव्हान्स मध्ये शिकणार आहे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन आता देत नाहीये. ठीक आहे, ह्याला सुद्धा आपण ऍड करूया, हाईड करूया. लेफ्ट झालेला आहे, राईट झालेला आहे. आता येऊया बॉटम मध्ये. बघा, जशा पद्धतीने एक्सेल मध्ये शीट असतात, ह्याच्यामध्ये पेजेस असतात. नंबर ऑफ पेजेस म्हणजे एक ग्राफ तुम्ही ह्याच्यावर प्लॉट केला, हा एक ग्राफ तुम्ही ह्याच्यावर प्लॉट केला, लोड घेतोय, जस्ट अ सेकंड, येईल तो ग्राफ. ठीक आहे, तर तुम्ही सेकंड ग्राफ ह्याच्यावर सुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही स्टेट घ्या, प्रॉफिट घ्या, सॉरी स्टेट आलं नाही, कॅटेगरी घेतो मी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पेजवर ग्राफ काढू शकता. तर हे झाले मल्टिपल पेज. मल्टिपल पेज बरोबर इथे मोबाईल व्ह्यू आहे आणि इथे डेस्कटॉप व्ह्यू आहे. तुम्ही हे जे ग्राफ चेक करताय हे सगळे डेस्कटॉप मध्ये बघताय. तुम्ही मोबाईलवर सुद्धा अशा पद्धतीने अरेंजमेंट करू शकता. हा आहे मोबाईल. ठीक आहे, ॲड टू क्रिएट मोबाईल लेआउट. ठीक आहे, ॲड टू क्रिएट म्हणजे तुम्ही ह्याला ऍडजस्ट करून मोबाईलमध्ये सुद्धा तो मोबाईलमध्ये कसा दिसेल ह्याला ऍडजस्टमेंट करू शकता. जर कोणी मोबाईलमध्ये पाहणार असेल तर मोबाईलमध्ये तो कसा दिसेल त्याच्यासाठी तुम्ही हा व्ह्यू ऍडजस्ट करू शकता. आणि हा डेस्कटॉप व्ह्यू आहे. तर सायमल्टेनियसली टेबल व्ह्यू आणि डेस्कटॉप मोबाईल व्ह्यू आणि डेस्कटॉप व्ह्यू सायमल्टेनियसली तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर आपण वर्क करणार आहे डेस्कटॉप व्ह्यूला, मोबाईल व्ह्यू मध्ये करत नाही आपण. हवं असेल फक्त तुम्हाला ती अरेंजमेंट बदलायची आहे. प्लॉट हे प्लॉटच असणार आहेत, फक्त तुम्हाला ते अरेंजमेंट करता आली पाहिजे. हा झाला डेस्कटॉप व्ह्यू. तर बघा, लेफ्ट झालेला आहे, राईट झालेला आहे, बॉटम झालेला आहे. आता आपण जाऊया टॉपला. तर टॉप मध्ये बघा, इथे आहे डेटा कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो किंवा डेटा स्वतः आपण एंटर करू शकतो. ज्या पद्धतीने एक्सेल मध्ये एंटर करतो ना तशा पद्धतीने पॉवर बीआय मध्ये एंटर करू शकतो. हे इन्सर्ट आहेत, ह्याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स वगैरे किंवा सिम्बॉल वगैरे आपण इन्सर्ट करू शकतो. हे क्विक कॅल्क्युलेशन आहेत, ह्याच्याबद्दल आपण पुढे पाहणार आहे. आणि इथे एक ऑप्शन आहे क्वेरीज म्हणून. ओके, हा जो ट्रान्सफॉर्म डेटा आहे, जेव्हा आपण डेटा लोड करत होतो ना तिथे सुद्धा हा ऑप्शन आला होता, लोड आणि ट्रान्सफॉर्म. इथून सुद्धा तुम्ही त्या ट्रान्सफरकडे जाऊ शकता. बघा काय करायचं, ह्याच्यावर क्लिक करा, ट्रान्सफॉर्म डेटा. तर एक नवीन विंडो ओपन होईल आणि ही विंडो सेम टू सेम तुमच्या एक्सेल सारखी आहे. ठीक आहे, सेम एक्सेल सारखे. कॉलम रिमूव्ह करणे. सर हे विंडो रिपीट करतात का एकदा? हो, ठीक आहे. इथे तुम्ही जेव्हा तुम्ही पॉवर बीआय मध्ये पॉवर व्ह्यू किंवा रिपोर्ट व्ह्यू चेक करता तेव्हा तुम्ही डेटाला ट्रान्सफरकडे पण जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला काही अरेंजमेंट करायची आहे, डेटा डिलीट करायचा आहे, कॉलम डिलीट करायचा आहे, एक नवीन कॉलम ऍड करायचा आहे, तर तुम्ही इथून कुठे करू शकत नाही. इथून तुम्हाला काहीही करता येत नाही. तुम्हाला जावं लागतं ह्या ट्रान्सफॉर्म डेटामध्ये. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तो एक नवीन विंडो मध्ये घेऊन जाईल तुम्हाला.
जिथे डेटाला मॅन्युप्युलेशन करायचे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे कॉलम ड्रॉप करायचे तर कॉलम रिमूव्ह करा. बघा मी आता तुम्हाला हे काय ऑर्डर शिप डेट आहे, रिमूव्ह शिप डेट गेलेला आहे, रिमूव्ह झालेला आहे का? झालेला आहे. आता मी ह्याला सेव्ह आणि अप्लाय केला तर माझ्या डेटामधून तो शिप डेट निघून जाईल. अशा पद्धतीने हे आपण नंतर शिकणार आहे, फक्त तुम्हाला माहिती असू दे. ट्रान्सफर डेटामध्ये आपण मर्ज करणार आहे, रिप्लेस व्हॅल्यू करू शकतो, फिल्टर करू शकतो, कॉलम मध्ये स्प्लिटिंग करू शकतो. जसं की हे सेकंड क्लास आहे तर सेकंड वेगळा क्लास वेगळा असं मला करायचं आहे, तर तुम्ही इथं काय करू शकता, स्प्लिट कॉलम वापरू शकता. ओके, अशा पद्धतीने स्प्लिट करू शकता तुम्ही. डिलिमिटर काय ठेवू, आता स्पेस आहे, तर जर मी असं करत असेल तर सेकंड वेगळा क्लास वेगळा, हे स्पेस सेपरेट झालेले आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे ऑपरेशन हे आपण नंतर पाहायचे, हे फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो. ठीक आहे, जे जे तुम्ही एक्सेलमध्ये करता त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता. आणि तुम्ही जे जे ऑपरेशन करणार ते इथे रेकॉर्ड झाले असतील, कोणत्या स्टेपनी केलेले आहेत, तुम्ही इथून डायरेक्ट अंडू पण करू शकता. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण नंतर बघणार आहे. सध्या तरी आपण ह्याला काय करूया, इथे बघा डायरेक्टली क्लोज करूया. क्लोज आणि अप्लाय नको, क्लोज करूया. जर मी क्लोज केला तर डायरेक्टली तो विंडो क्लोज होईल. ठीक आहे, बस एवढंच आहे पॉवर BI मध्ये. म्हणजे पॉवर BIचा इंट्रोडक्शन. लेफ्टला पॉवर व्ह्यू पॉवर टेबल, राईटला व्हिज्युअलायझेशन डेटा फिल्टर, बॉटमला पेजेस, मोबाईल व्ह्यू आणि डेस्कटॉप व्ह्यू, आणि वरच्या साईडला डेटा सोर्सेस, इन्सर्ट्स आणि ट्रान्सफॉर्म डेटा. हां, एवढ्याच गोष्टी तुम्हाला सुरुवातीला पॉवर BI बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि पॉवर BIची फाईल सेव्ह करायची असेल, फाईलमध्ये जावा, सेव्ह म्हणा, कुठे सेव्ह करायची तर सेव्ह करा. त्याचं एक्सटेन्शन आहे PBIX. एक्सटेन्शन आहे PBIX. म्हणजे PBIX ची फाईल तुम्ही फक्त पॉवर BI मध्येच ओपन करू शकता, कुठे दुसरीकडे ओपन होणार नाही. हे माहिती असू द्या. जेव्हा मी तुम्हाला नोट्स म्हणून पॉवर BI शेअर करेन तर तुम्ही त्याला डबल क्लिक करून ओपन करू नका, तो डबल क्लिकने ओपन नाही होणार. त्याला पॉवर BI मध्ये जाऊन फाईलमध्ये पॉवर BI मध्ये जाणे. जर तुमच्याकडे एक्झिस्टिंग फाईल असेल तर ओपन म्हणा, ब्राउज दिस डिव्हाइस म्हणा, आणि अशा पद्धतीने माझ्याकडे काही पॉइंट्स असतील. हा माझ्याकडे बेसिक चार्ट आहे. सपोज हा बेसिक चार्ट आहे, तर मी ह्याला ओपन करेन. माझ्याकडे एक्झिस्टिंग फाईल आहेत ज्यांना मी ओपन करतोय. सर एक्सटेंशन मीन्स फाईल फॉर्मॅट ना? येस, फाईल फॉर्मॅट, करेक्ट, फाईल फॉर्मॅट. तर माझ्याकडे एक एक्झिस्टिंग फाईल आहेत. मी सगळे जे नोट्स आहेत ते मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने फाईल ओपन करू शकता. फाईल ओपन होईलच आता. ठीक आहे, असे काही मी पॉईंट्स केलेले आहेत. पॉईंट 1 मध्ये काही चार्ट्स आहेत. हे कॉलम चार्ट, हे अशा पद्धतीने स्टॅक चार्ट, ओके, हे पाय चार्ट, डोनट चार्ट, फनल चार्ट, रिबन चार्ट, कीप ओनली अँड एक्सक्लूड, व्ह्यू डेटा अँड एक्सपोर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण डे बाय डे पॉईंट 1 नुसार जाणार आहे. तर बघा माझ्याकडे सध्या कुठे गेला डेस्कटॉप, हा, एकूण 8 पॉईंट आहेत, सगळे चार्ट रिलेटेड पॉईंट. प्रत्येक चार्ट म्हणजे प्रत्येक पॉईंट आपण रोज एकदा कम्प्लीट करायचा आहे. मे बी 8 पॉईंट कम्प्लीट करायला आपल्याला 10 दिवस लागतील. 2 दिवस आपण एक्स्ट्रा धरूया, समजलं नाही तर 10 दिवसामध्ये आपल्याला 8 पॉईंट कव्हर करायचे. ठीक आहे, तर उद्यापासून आपण पॉईंट 1 ला स्टार्ट करणार आहे. पॉईंट 1 कव्हर व्हायला थोडा टाइम लागतो, कारण थोडं तुम्ही फॅमिलियर होणे, ग्राफ कुठे भेटतात, टेबल कुठे असतो, डेटा कुठे असतो, ह्या गोष्टी समजण्यासाठी थोडा पॉईंट 1 साठी आपल्याला 2 दिवस लागतील. त्याच्यानंतर जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, आणि सगळ्यात लास्ट जो आहे तो लास्ट मी तुम्हाला सांगेन, आणि आज आपण सेशन थांबूया. ठीक आहे, डेटा व्ह्यू मध्ये जर पाहिलात तर इथे समेशन साइन आहे. काय आहे? समेशन साइन आहे. डेटाचे 2 प्रकार असतात, एक क्वालिटेटिव्ह डेटा आणि एक क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे ज्या व्हेरिएबलला आपण काउंट करू शकतो. काउंट म्हणजे प्राइस, हाईट, वेट, मार्क्स,
किलोमीटर, टेम्परेचर, नंबर ऑफ लॅपटॉप, नंबर ऑफ फॅन. ओके, अशा पद्धतीने ज्या ज्या व्हेरिएबल आपण काउंट करतो नंबरमध्ये त्याला म्हटलं जातं न्यूमरिक डेटा किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा. ज्या ज्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह डेटा आहे त्याच्यासमोर समेशनचं साइन आहे, म्हणजे ते नंबर्समध्ये आहेत. डिस्काउंट, प्रॉफिट, क्वांटिटी, सेल, शिप डेट. आणि ज्याच्या पुढे काहीच नाही आहे तो आहे तुमचा कॅटेगरी. क्वालिटेटिव्ह डेटा, जो डेटा क्वालिटीमध्ये मेजर केला जातो, ब्युटी, ऑनेस्ट, पर्सनॅलिटी, कलर, जेंडर, ह्यांना नंबरमध्ये काउंट नाही करू शकत, इथे क्वालिटी मेजरमेंट होतात. कॅटेगरी, सिटी, स्टेट, कंट्री, कॅटेगरी, सब कॅटेगरी, रिजन, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, ब्लड ग्रुप. इथे कोणतेही नंबर नाहीत म्हणून तिथे समेशन साइन नाही. आणि अजून एक राहिलेला आहे कॅलेंडर. जिथे जिथे डेट आहे तिथे कॅलेंडर साइन येतो, पण माझ्या डेटामध्ये इथे कॅलेंडर साइन दिसत नाहीये. डेट दोन ठिकाणी आहेत, एक आहे ऑर्डर डेट आणि एक आहे शिप डेट, तरी सुद्धा तिथे कॅलेंडर दिसत नाहीये. ठीक आहे, फक्त ही एक ऑपरेशन तुम्हाला मी सांगतो आणि आपण थांबूया. सिम्पली काय करा, डेटामध्ये जावा, ऑर्डर डेट कुठे आहे त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कोणी मेसेज करते का मला चेंज करावं लागेल. ठीक आहे, 1 मिनिट, कोणी जर क्वेरी असेल तर 1 मिनिट थांबा. ओके, ऑर्डर डेटला क्लिक करा आणि सुरुवातीलाच बघा इथं डेटा टाईप लिहिलेला आहे. बघा काय करायचं आहे, हा डेट आहे ना, इथे समेशन साइन आलेला आहे, इथे समेशन. तर मी काय करतो, इथे जातो, ऑर्डर डेटला क्लिक करतो, इथे डेटा टाईप आहे, इथे होल नंबरच्या ऐवजी ना डेट आणि टाइम करतो. डेट आणि टाइम ज्या पद्धतीने मी अप्लाय केलेला आहे, लगेच इथे रिफ्रेश करण्याचा ऑप्शन आलेला आहे. रिफ्रेश करा, त्याशिवाय तो रिफ्लेक्शन दाखवणार नाही. आता बघा इथे डेट झालेला आहे, कॅलेंडर. सेम शिप डेट पण आहे ना आपला. शिप डेट कुठे आहे, इथे आहे शिप डेट. होल नंबर आहे, इथे मी काय करतो, डेट आणि टाइम करतो, रिफ्रेश करतो. ठीक, गुड. तर हे सिम्पल एक फक्त ऑपरेशन मला सांगायचं होतं. आता तुमचा डेटा रेडी आहे व्हिज्युअलायझेशनसाठी. कोणाला काही डाऊट असेल तुम्ही आता मला विचारू शकता. हॅलो. हा, हॅलो सर, वन लेग कॅटलॉग काय असतो? कुठे हे एक्सेल बुकच्या बाजूला. हे बघायला लागेल रे, मी कधी पाहिलं नाही हे 1 lakh कॅटलॉग. ओके ओके, हे मी चेक करून सांगतो सर. आणि आपण यामध्ये मोस्टली डेटा सिक्वेल आणि एक्सेल म्हणूनच घेतो का फक्त? हा, तेच की, मी मोस्टली डेटा म्हणजे मी जे यूज करतोय, आणि मॅक्झिमम जर काही असेल तर टेक्स्ट डेटा. ओके ओके, बाकीचे मी हेच ऑप्शन येते पण कधी ट्राय नाही केलेलं मी. जेसन एक करू शकतो आपण.